स्वराज्य 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 हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. काय हे वाक्य विसरलात की काळानुसार नवीन वाक्य तुमच्या कानावर पडली? पण नव्या घोषणा आणि नवे विचार कितीही कानी पडले तरी संपूर्ण भारत देशातून ज्या आवाजाने इंग्रज सरकारला पळवून लावलं त्याच आवाजाचा इतिहास आज आपण ऐकणार आहोत. तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, तत्वज्ञ, संपादक, लेखक आणि प्रवक्ते होते. तसेच बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य ह्या उपाधीने संबोधलं जातं. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला होता. टिळकांना प्रेमाने बाळ असं म्हटलं जाई. टिळक 16व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर 17व्या वर्षी टिळकांचं लग्न झालं. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यात त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 1876 साली टिळक BAची परीक्षा गणित विषय घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित आणि संस्कृत हे 2 विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी LLB पर्यंत मजल मारली. टिळकांनी पत्रकार क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली. टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1881 साली केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे वृत्तपत्र मराठीतून तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून प्रसिद्ध झालं. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणं आणि सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणं या विचारांनी केसरी सुरू झालं. तसेच मराठा हे वृत्तपत्र मुख्यतः शिक्षित भारतीय समाजासाठी होतं. केसरी हे वृत्तपत्र 1882 सालच्या अखेरीस भारतातील सर्वाधिक खप असलेला प्रादेशिक वर्तमानपत्र ठरलं होतं. सुरुवातीला आगरकरांकडे केसरीचं संपादक पद तर टिळकांकडे मराठा या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. मात्र पुढे दोघांच्या मध्ये झालेल्या काही मतभेदांमुळे टिळकांनी केसरीचं संपादक पद स्वीकारलं. त्यानंतर टिळकांचे अग्रलेख हेच केसरीचा आत्मा होता. टिळकांनी 1881 ते 1920 पर्यंत तब्बल 513 अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? उजाडले पण सूर्य कुठे? टिळक सुटले पुढे काय? प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल? टोणग्याचे आचाळ हे आमचे गुरुच नव्हेत. बादशहा ब्राह्मण झाले हे अग्रलेख प्रचंड लोकप्रिय झाले होते. 1896 ते 97 साली महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती. या प्लेग निवारणाच्या नावाखाली ब्रिटिश सरकारने पुण्यातील नागरिकांना त्रास दिला होता. याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँडची हत्या केली. रँडच्या या प्रकरणात टिळकांचा हात असल्याचं समजून ब्रिटिशांनी टिळकांना 18 महिन्याची शिक्षा दिली. त्या काळी अशा प्रकारे ब्रिटिशांविरुद्ध बोलणं हे मोठं धाडसी कार्य होतं. सामान्य लोकांमध्ये ब्रिटिशांविषयी खूप असंतोष होता, पण त्यांना बोलता येत नव्हतं. टिळकांनी या सुप्त असंतोषाला प्रकट रूप दिलं म्हणून टिळक लोकमान्य झाले. 1889 साली टिळकांनी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग घेतला. 1885 ते 1905 या काळात काँग्रेसवर मवाळांचं वर्चस्व होतं. अगदी सुरुवातीच्या काळात टिळकांचाही मवाळांच्या अर्ज विनंत्या या मवाळ मार्गावर विश्वास होता. नंतर टिळकांचा विश्वास उडाला. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा वापर राष्ट्रीय चळवळींसाठी केला. 1905च्या बंगालच्या फाळणीनंतर चतुसूत्रीचा हा कार्यक्रम अधिक तीव्र करण्यात आला. 1905 साली टिळक आणि शिवराम परांजपे यांनी देशातील पहिली परदेशी कापडाची होळी पुण्यात पेटवून दिली. 1907 मधील सुरत अधिवेशनात
जहाल आणि मवाळ गटात संघर्ष होऊन टिळकांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. टिळकांच्या या जहाल मार्गाचा ब्रिटिशांनी चांगलाच धसका घेतला होता. 30 एप्रिल 1908 रोजी प्रफुल्ल कुमार चाकी आणि खुदिराम बोस या क्रांतिकारकांनी मुझफ्फरपूर येथे न्यायाधीश किंग्सफोर्डच्या हत्येचा प्रयत्न केला. किंग्सफोर्डला मारण्यासाठी त्याच्या बग्गीवर बॉम्ब टाकण्यात आला, परंतु तो दुसऱ्याच बग्गीवर पडून त्यात 2 स्त्रिया ठार झाल्या. या घटनेनंतर टिळकांनी केसरीत देशाचे दुर्दैव, बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ असे अग्रलेख लिहून सरकारवर टीका केली. टिळकांची लोकप्रियता वाढत चालली होती आणि टिळकांना काँग्रेसमधूनही काढण्यात आलं होतं. अशा पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी अग्रलेखातील मजकूर राजद्रोह करणारा आहे असं सांगून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. राजद्रोहाच्या या दुसऱ्या खटल्यात टिळकांना 6 वर्षे श्रमकारावासाची शिक्षा झाली. टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. या घटनेमुळे पुढील 6 वर्षे जहाल चळवळ थंडावली, तरी टिळक यामुळे राष्ट्रीय नेते झाले होते. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. 17 जून 1914 रोजी टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. 1915 साली गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता या मवाळ गटातील प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे टिळकांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर वर्चस्व निर्माण केलं आणि बेझंट यांच्या पुढाकाराने सुरू झालेली होमरूल चळवळ टिळकांनी सुरू केली. टिळकांच्या पुढाकाराने 1916ला मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये लखनौ करार घडून आला. हे सर्व घडत असताना महात्मा गांधीजी भारतात आले होते. चंपारण्याचा लढा 1916 मध्ये, अहमदाबाद गिरणी कामगार लढा 1917 आणि खेडा सत्याग्रह या लढ्याचं यशस्वी नेतृत्व केल्यामुळे गांधीजींचं नेतृत्व निर्माण झालं होतं. 1916 ते 1919 अशी सलग 3 वर्ष अन्याय घडो कोठेही तेथे धावून जाणारे आणि निशस्त्र प्रतिकार करणारे नेते अशी गांधीजींची ओळख निर्माण झाली होती. गांधीजींचं हे आंदोलन चालू असताना टिळक मात्र 1918 मध्ये चिरोल बदनामी खटल्याच्या कामकाजासाठी इंग्लंडला गेले होते. नोव्हेंबर 1919 मध्ये भारतात परतल्यावर टिळकांनी गांधीजींच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लिहिल्यामुळे आपल्याला शिक्षा होणार हे माहीत असूनही लोकमान्य परकीय सत्तेविरुद्ध लिहित राहिले. प्रसंगी शिक्षा भोगण्यासही सज्ज झाले. हा टिळकांचा मार्ग गांधीजींच्या सविनय कायदेभंगाशी साधर्म्य साधणारा आहे. टिळकांनी पायाभरणी केलेल्या स्वातंत्र्य चळवळीचं पुढे गांधीजींनी यशस्वी नेतृत्व करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 1 ऑगस्ट 1920च्या पहाटे मुंबईच्या सरदार गृह येथे लोकमान्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारताच्या राजकीय इतिहासातील एक पर्व संपलं. लोकमान्यांच्या निधनाने राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राचं नेतृत्व संपुष्टात आलं. अशा थोर आणि महान व्यक्तिमत्वामुळे स्वातंत्र्य संग्रामाचा अमृत महोत्सव यावर्षी आपण साजरा करीत आहोत. अशा या महान विभूतीला फिल्मी प्रवासकडून शतशः प्रणाम.